कल्याण डोंबिवली प्रभाग क्रमांक 14 शिवसेनेचे 3 उमेदवार या ठिकाणी विजयी। सारिका जाधव, राजाराम पावशे, रमेश जाधव विजयी आहेत। आणि कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये चुरस आहे, खूप मोठी चुरस आहे। मुंबईमधल्या आपण काही महत्त्वाच्या अपडेट्स पाहतो आहोत। गीता गवळी यांच्या संदर्भातली ही अपडेट आहे। त्यांनी आपली आघाडी टिकवलेली आहे। काँग्रेस 9, शिंदेची शिवसेना 2, तर राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष 1। बाकीचे जे पक्ष आहेत त्यांना आपलं खातं देखील उघडता आलेलं नाही। तर मालेगावमध्ये पश्चिम भागात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जोरदार मुसंडी मारली आहे। 24 पैकी 18 जागांवर त्यांनी विजय मिळवलेला आहे। ब्रेकिंग न्यूज आता जी आपण पाहतो आहोत, नांदेड पालिकेत पहिल्यांदा वंचितचा नगरसेवक निवडून आलेला आहे। प्रभाग 7 मध्ये 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत आणि एक महत्त्वाची ही घडामोड म्हणता येऊ शकेल वंचितसाठी नांदेडमध्ये एकीकडे भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगेल असं वाटत होतं, पण नांदेडमध्ये भाजप विरुद्ध MIM असाचा सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय। तर तिकडे लातूर पालिकेत काँग्रेस वंचित आघाडीला 47 ठिकाणी यश मिळताना दिसतंय, भाजप 22 ठिकाणी सध्या यश मिळवताना दिसतेय। त्यामुळे भाजपची सत्ता लातूरमधली कुठेतरी उलथवण्यामध्ये काँग्रेस वंचितला आता यश मिळणार की काय अशी सध्याची परिस्थिती दिसतेय। वंचितनं लातूरमध्ये खूप चांगला आपली कामगिरी करून दाखवल्याची सध्याची स्थिती आहे। अनेक ठिकाणी वंचितचे उमेदवार लातूरमध्ये आघाडीवर आहेत, काँग्रेसमध्ये सुद्धा उमेदवार आघाडीवर असल्याचं दिसतं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।